बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे 7 जन्माच्या आणाभाका घेणाऱ्या आपल्याच पतीला भावी पतीला संपवणाऱ्या एका मुलीसंदर्भातली। खरं तर नात्याचा गळा घोटणारी बातमी आहे। पुण्याच्या लोहगडावरनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं सिया गोयल नावाच्या मुलीनं तिचा होणारा नवरा चेतन चौधरीला दरीत ढकलून दिला आणि शांतपणे या दोघांनी मिळून केतनची हत्या केली आणि नात्यातल्या विश्वासालाच कायमचं यमसदनी धाडलं। प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीनं सियानं हे टोकाचं पाऊल उचललं, पण या पाठीमागे किती मोठा नियोजित कट होता याची डोकं चक्रवणारी माहिती आता समोर आली आहे। हत्येच्या पूर्वी सिया आणि तिचा प्रियकर चेतन हे दोघे कॅफेमध्ये भेटले आणि केतनला ठार कसं मारायचं याचा प्लॅन तयार करण्यात आला। धक्कादायक बाब अशी की सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीनं हत्येसंदर्भातली माहिती गुगलवरती सर्च केली होती। एखाद्याची हत्या केली तर त्याला अपघात कसं दर्शवता येईल हे सियानं गुगलच्या माध्यमातून सर्च केलं होतं अशी माहिती मिळाली आहे। सियाच्या गुगल सर्च हिस्ट्रीमध्ये ही सगळी बाब समोर आली। सोबतच FIRची जी कॉपी आलेली आहे त्यातून सुद्धा धक्कादायक माहिती मिळते। किरकोळ कारणावरनं भांडणारी सिया केतनला लोहगडावरती नेण्यासाठी वारंवार आटापिटा करत होती। अखेर लोहगडावरती तिनं आपले राक्षसी मनसुबे पूर्ण केले आणि केतनची हत्या केली। दरम्यान या प्रकरणी सिया आणि चेतन चौधरी या दोघांना 7 दिवसांची पोलीस कोठडी झाली आहे। मात्र लग्नाच्या नात्यामध्ये पुढे जाण्यापूर्वी दोनही बाजूंची संपूर्ण चौकशी किती गरजेची असते हे या घटनेवरनं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। येस आतापर्यंत आम्ही त्यांच्याकडे जे इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे अजून एकदम प्रायमरी स्टेजला आहे इन्व्हेस्टिगेशन, परंतु आतापर्यंत त्यांनी प्रायमरीली कबूल केलेलं आहे की सगळं येस केलेलं आहे। काय म्हणजे कन्फेशनमध्ये त्यांनी काय सांगितलं? तिने मूळ याच्यामध्ये जी सिया मुलगी आहे तिला लग्न करायची बिलकुल इच्छा नव्हती आणि त्या कारणानेच तिने तिच्या मित्रासोबत मिळून प्लॅन करून त्याला मर्डर करून त्याला अपघाताचं स्वरूप दिलं होतं असं त्यांनी कन्फेस केलं जी। तर केतनची अशा पद्धतीनं हत्या केली जाईल हे त्याच्या कुटुंबियांनी कधी स्वप्नातही विचार त्याचा केलेला नव्हता। केतनच्या हत्येमुळे त्याच्या निधनामुळे आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय अशी प्रतिक्रिया केतनच्या वडिलांनी दिली आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांची आहे। धक्कादायकपेक्षा अगर मोठा काही वर्ड आहे तर माझ्यासाठी ते आहे माझा 26 वर्षाचा मुलगा गेलाय। ह्यांच्या छोट्याशा कारणामुळे आज मला तर आयुष्यभरचं दुःख लाभलंय, जी मी माझी मिसेस आणि माझी मुलगी कधीही न विसरण्यासारखं आहे। तर ह्याला मी आता तुम्हाला व्यक्त नाही करू शकत किती मोठा धक्का बसला माझ्या आयुष्यासाठी। अख्खा आयुष्य माझा त्या पोरीने संपून टाकला, एवढंच म्हणू शकतो मी त्याच्यामध्ये। सर, कायदा कोर्ट शिक्षा देईलच अर्थात सियाला आणि चेतनला, पण तुम्हाला काय वाटतं काय त्यांना शिक्षा व्हायला हवी ज्या पद्धतीने त्यांनी ही टोकाची पावलं उचलली आहेत? सर, माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि मला वाटतं की मला न्याय 100% भेटणार। गडबड झाली हे कळालं होतं, पण संशय नाही आला ना सर, का की त्यांनी ताबडतोब जेव्हा हाग वगैरे केलं तर असं वाटलं की त्यांनी वाचवलंय। म्हणजे किती येऊन काय सांगितलं होतं तुम्हाला की असा इन्सिडेंट तिथं साप आल्यासारखा वाटला, मला ते धक्का लागला, मी मागे गेलो, मग त्यांनीच मला धरलं। असं त्यांनी धरलं म्हणजे केतन वाचला होता, त्यांनी येऊन हक केलं। आणि केतन अग्रवालची जी हत्या झाली त्या हत्येचा घटनाक्रम किंवा त्या हत्येचा पॅटर्न बघून अनेकांना काही महिन्यापूर्वी अवघ्या वर्षभरापूर्वी राजा रघुवंशीची त्याच्याच पत्नीनं सोनमनं हत्या केलेली होती त्या संपूर्ण प्रकरणाची आठवण आली। कारण ही हत्या म्हणजे केतनची हत्या ही एक प्रकारे राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती असल्याचं बोललं जात आहे, कारण दोन्ही प्रकरणात बरेचसे धागेदोरे जुळतायत। सिया गोयलनं सोनम रघुवंशीच्या प्लॅनची कॉपी केल्याचं बोललं जात आहे। राजाची हत्या केव्हा झाली होती? 23 मे 2025ला इंदोरच्या सोनमनं हनीमूनच्या दरम्यान तिचा पती राजा रघुवंशीला ठार केलं होतं। प्रियकर नवऱ्याला दरीत ढकलत होता तेव्हा सोनम तिथे शांतपणे मख्खपणे उभी होती आणि सियानं सुद्धा तीच गोष्ट रिपीट केलेली। दुर्दैव म्हणजे केतनला दरीमध्ये ढकलण्यात आलं त्याच दिवशी त्याचा वाढदिवस होता। दरम्यान सिया आणि केतनचं होऊ घातलेलं लग्न
म्हणजे केवळ विधी आणि सोहळे नव्हेत, तर हे नातं म्हणजे दोन्ही धनाढ्य कुटुंबातली एक प्रकारची आर्थिक देवाणघेवाण तर नव्हती ना, असाही प्रश्न आता समोर आलाय. या लग्नासाठी जयपूरमध्ये 17 कोटींचा पॅलेस बुक झाला होता. 2 चार्टर्ड प्लेन सुद्धा बुक करण्यात आली होती. मात्र सियानं केतनच्या हत्येचा कट तिच्या कुटुंबियांच्याच मदतीनं रचला असा आरोप आता केतनच्या घरच्यांकडनं केला जातोय. त्यामुळे पोलीस तपासात पुढे काय येतंय हे पाहावं लागेल. तर केतन अग्रवालच्या हत्येमध्ये काही धक्कादायक खुलासे सुद्धा होत आहेत. त्यावरती आपण एक नजर टाकूया. सियाची आणि आरोपी चेतनची म्हणजे सियाची आणि तिच्या प्रियकराची एका दिवाळी पार्टीत गेल्या वर्षी ओळख झाली होती. गेल्या 6 महिन्यात सिया आणि चेतन या दोघांमध्ये तब्बल 2004 वेळेला फोनवरनं संवाद झालाय. सियाला केतनशी लग्न करायचं नव्हतं, त्यामुळे केतनला मारण्याचा कट सियानं आपल्या प्रियकराच्या मदतीनं आखला. हत्येपूर्वी सिया आणि चेतन हे दोघे एका कॅफेमध्ये भेटल्याची माहिती आहे. लोहगडावरच्या कोणत्या पॉइंटवरनं केतनला खाली ढकलायचं याचा प्लॅन या दोघांनी मिळून आखला. 14 तारखेला सियानं केतनला लोहगडावरनं ढकलण्याचा प्रयत्न केला, पण हा प्लॅन फसला आणि साप दिसल्याचा बहाणा करून सियानं केतनला धक्का दिल्याचं सांगितलं. तर 4 तारखेला 4 जूनला बालीमध्ये प्री वेडिंग शूट या दोघांना करायचं होतं, पण सियाला काही प्री वेडिंग शूटसाठी बालीत जायचं नव्हतं. त्यामुळे तिनं केतनचा पासपोर्ट चोरला आणि तो दडवून ठेवला. फूड मॉलवरच्या बाथरूममध्ये सियानं केतनचा पासपोर्ट हा फ्लश करून टाकला. यानंतर सियानं लोहगडाला जायचंय असा हट्ट केतनकडे धरला. 20 जूनला सियाच्या वाढदिवसानिमित्त केतनच्या वडिलांकडनं महाबळेश्वरमध्ये एका पंचतारांकित हॉटेलचं बुकिंग करण्यात आलं. 70 रूम बुक झालेल्या होत्या. तर दोघांचं लग्न नोव्हेंबर महिन्यात होणार होतं. या लग्नासाठी जयपूरमध्ये 17 कोटींच्या पॅलेसचं बुकिंग झालेलं. 2 विमानं सुद्धा बुक करण्यात आली होती.